प्रधानमंत्री आवास योजनेच्या जवळजवळ 5 लाखांचा जो काही हे होतं देणं असेल किंवा त्यांना चाव्या देणं असेल तशा पद्धतीचं ते तुम्ही आता केलेलं आहे. पण आता एकूणच पुढे सुद्धा मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे की पुढच्या वर्षीचं टार्गेट अजून ते 15 लाखांचं असेल. कशा पद्धतीने आता तुम्ही ते पूर्ण करणार आहात काय सांगा? हे खूप मोठी अचिव्हमेंट आहे ग्रामविकास खात्याची. ग्रामविकास खात्याच्या सगळ्या माझ्या अधिकाऱ्यांचं कर्मचाऱ्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करेन. खास करून आमच्या विभागाचे सचिव सन्माननीय एकनाथजी ढवळे साहेबांचे मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करेन की खूप मोठं अवघड असं आमच्यापुढं आव्हान होतं, परंतु आम्ही 28 लाख घरांना तर एका दिवशी मंजुरी दिलीच दिली. त्यासोबत 10 लाख घरांचा पहिला हप्ताही दिला होता आणि आता बरोबर 1 वर्षामध्ये आम्ही 5,08,000 घरं बांधून तयार केली आणि प्रत्यक्षात आता त्यामध्ये 5 लाख घरामध्ये आता लोक राहायला जातील. हे काम ग्रामविकास खात्याच्या प्रचंड मेहनतीनं झालं, त्याचा मला मनापासूनचा अभिमान आहे. एका बाजूला 5 लाख घरं पूर्ण करत असताना राज्याचे मुख्यमंत्री कायम मोठं उद्दिष्ट आपल्या सहकाऱ्यांच्या पुढे ठेवत असतात. तसंच उद्दिष्ट त्यांनी आताही या कार्यक्रमाच्या माध्यमातून ग्रामविकास खात्याच्या समोर ठेवलेलं आहे की पुढच्या वर्षी 15 लाख घरं बांधून पूर्ण व्हावीत अशा पद्धतीची अपेक्षा आहे. खूप अवघड आणि खूप मोठं आव्हान आहे, याची आम्हाला जाणीव आहे. परंतु शेवटी आव्हान स्वीकारून काम करायचं असतं आणि ते काम आम्ही ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून करू आणि मुख्यमंत्री महोदयांचा जो विश्वास आहे तो आम्ही सार्थ ठरवू आणि पुढच्या वर्षी असाच एखादा कार्यक्रम होईल आणि त्यावेळी 15 लाख घरांचं पूर्ण होतील आणि त्यांच्या चाव्या देण्याचा कार्यक्रम आम्ही करू. भाऊ, मागील काही दिवसात खासदार काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांच्यावर तुम्ही टीका केली होती आणि त्या टीकेच्या अनुषंगानं एक मानहानीचं नोटीस त्यांनी केलेलं आहे की त्याबाबत तुम्ही जे बोलला होता की दिल्लीकडे त्यांचा विकासापेक्षा सोलापूरच्या विकासापेक्षा दिल्लीकडे त्यांची वाटचाल जास्त आहे. नाही, आता मी आदरणीय माझं वाक्य जर आपण बातमी माझे बघितलं असतील तर आदरणीय ताई अशा पद्धतीचं माझं वक्तव्य होतं. माहिती नाही त्यांना काय अडचण आली त्या वक्तव्यामध्ये. म्हणजे एक गोष्ट नक्की आहे की मी नोटीस बघितलेलं नाही. जेव्हा मला नोटीस मिळेल तेव्हा मी नक्की त्याच्यावर माझं उत्तर देईन आणि मी कोर्टात पण मी माझं उत्तर देईन. पण मला खात्री आहे मी सातत्यानं महिलांचा सन्मान केलेला आहे आणि मी असं कुठलंही वक्तव्य केलं नाही की ज्यातून काही वेगळं निर्माण व्हावं अशा पद्धतीचं कुठलंही वक्तव्य केलं नाही. तरी पण ताईंना काय अवघड वाटलं असेल तर मी नक्की ताईंशी बोलेन, काय अडचण नाही. नाही, माफी मागण्यासारखं मी बोललो असेल तर अवश्य मागेन. पण मला खात्री आहे मी माझं वाक्य पुन्हा पुन्हा काल रात्री बघितलेलं आहे, त्यामुळे मला खात्री आहे की माफी मागण्याची वेळ येणार नाही आणि जेव्हा माफी मागायची असते तेव्हा नक्की मी चुकलो तर मागेन, पण न चुकता मी माफी मागेन. सहज असं होईल असं होणार नाही. परंतु शेवटी एक आहे की त्या माझ्या भगिनी आहेत, आम्ही सोबत काम केलेलं आहे. त्यांना नेमकं कुठल्या वाक्याची अडचण आली, पण एक गोष्ट त्यांनी लक्षात ठेवली पाहिजे. जेव्हा आपण आपल्या समोरच्या लोकांच्यावर टीका करतो आणि ती टीका अवास्तव आणि खालच्या पातळीची आपणही करतो, तेव्हा जसं तुम्हाला मन आहे तसं समोरच्याही व्यक्तीला मन आहे याचाही काहीतरी विचार केला पाहिजे. एकदा त्यांनी माझ्यावर अशी टीका केली, ती टक्केवारी खाणारे पालकमंत्री म्हणून माझ्यावर टीका केली. तेव्हा आपण या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण देवेंद्रजींच्या खालच्या पातळीवर जाऊन टीका करायची, मोदीजींच्यावर जाऊन खालच्या पातळीवर टीका करायची, अन्य काही गोष्टीवर टीका जाऊन खालच्या पातळीवर करायची, प्रसिद्धीच्या धोक्यात राहायचं, असं अनेक नेत्यांना सवय आहे. तर माझी विनंती एवढीच राहील की जेव्हा आपण दुसऱ्यावर बोलतो तेव्हा कधीतरी आपल्यावर झालेल्या वक्तव्य सहन करायची किंवा ते पचवायची आपली क्षमता असली पाहिजे. एवढं लगेच पॅनिक व्हायचं काही कारण नाही. झालं असेल तर मी नक्की मी बोलेन त्यांच्याशी. त्याला जर काही अवघड वाटलं असेल तर त्या संदर्भात चर्चा करेन. जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीच्या दरम्यान ज्या काही घडामोडी घडल्या होत्या त्या दरम्यान शिवसेनेचे पालकमंत्री जे आहेत शंभूराज देसाई आणि तुमच्यामध्ये कुठेतरी एक फारकत आली होती, एक तणाव निर्माण झाला होता. आज व्यासपीठावर ते होते आणि महत्वाचं म्हणजे त्यांचा जो सत्कार होता तो प्रधान सचिव करणार होते, मात्र तुम्ही स्वतः पुढे जाऊन त्यांचा सत्कार केलाय, त्यांना निमंत्रण दिलंय. कसं काय? एक गोष्ट समजून घेतली पाहिजे. आदरणीय शंभूराजे त्यांच्या पक्षाचं काम करतात, मी माझ्या भारतीय जनता पक्षाचं काम करतो. मी पहिल्या दिवसापासून माझी भूमिका होती की भारतीय जनता पक्षाचे सगळ्यात जास्तीचे जिल्हा परिषद सदस्य आहेत. भारतीय जनता पक्षाचा जिल्हाध्यक्ष झाला पाहिजे हे माहितीचं सूत्राप्रमाणेच गणित आहे. परंतु काही गोष्टी झाल्या आणि ती तशी महायुती आमची झाली नाही. त्यामुळं भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून माझी पहिल्या दिवसाची भूमिका होती की
की अध्यक्ष भारतीय जनता पक्षाचा झाला पाहिजे. शेवटी ती भूमिका होती. मला वाटतं मी काही चुकीचं केलं नाही. माझ्या भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष करण्याचं ध्येय माझं होतं ते आम्ही सगळ्यांनी मिळून ते पूर्ण केलं. त्यामुळे त्यांना थोडासा त्यांना दुःख होणं साहजिक होतं. शेवटी राजकारणाच्या सगळ्या गोष्टी होत राहतात. पण एक आहे की आम्ही आपापला पक्ष वाढवत असलो तरी सुद्धा आम्ही एका मंत्रिमंडळातले आम्ही सहकारी आहोत. आमचे दोघांचे खूप चांगले संबंध आहेत. आम्ही दोघं मित्रही आहोत. त्यामुळं त्यांनी मला कधीच कुठल्या कार्यक्रमाला स्वतः फोन करून बोलवलं नसलं तरी सुद्धा मी त्यांना स्वतः मी काल फोन केला. माझ्या लोकांनी पाठवलं होतं आणि मी स्वतः फोन केला आणि निमंत्रणही दिलं होतं. मी त्यांचं मनापासून कौतुक करेन, अभिनंदन करेन किंवा आभार मानेन की त्यांनी माझ्या निमंत्रणाचा स्वीकार पण केला आणि पालकमंत्री पदाचं दायित्व त्यांनी या ठिकाणी येऊन पार पाडलं आणि आमचे पालकमंत्री आहेत. आम्ही सगळेजण एकत्र काम करू. भाऊ याला तुम्ही दोन असं प्रश्न एक आहेत. पाऊल पुढे आहे. महायुतीचे एक पाऊल माहितीच- पुढे आलाय. तसंच जसं महेश शिंदे, आमदार महेश शिंदे आणि शंभूराज देसाई यांच्यात जी काही फारकत झाली आहे ती कुठं मिटवण्यासाठी त्यासाठी सुद्धा प्रयत्न करणार. नाही, राजकारणातलं कुठलंही गोष्ट असते ती काय तात्पुरती असते, ती चिरकाल नसते. त्यामुळे एकमेकाला दुखावणं, एकमेकाच्या मनाच्या विरोधात काही गोष्टी होणं हे राजकारणात सातत्यानं होत असतं. परंतु एक गोष्ट आहे की एकदा त्या गोष्टी घडून गेल्यानंतर हे काय बांधभावाचं वैर नसतं की ते आयुष्यभर टिकवायचं असतं. त्यामुळं आता त्या परिस्थितीने आपण पुढे गेलेलो आहे. आता जिल्हाध्यक्षाची निवड झालेली आहे. आता त्याच्या पुढे आपण गेलेलो आहोत. त्यामुळे सगळेजण एकत्र येतील आणि जसं पूर्वी काम करत होतो एकत्र येऊन तसंच आम्ही काम करू. त्याबद्दल कुठली शंका नाही. शेवटी थोडासा वेळ लागेल. महेश भाऊ, शिंदेची पण आज उपस्थिती या कार्यक्रमाला नाही, बिलकुल सगळ्याच आमदारांची उपस्थिती होती. फक्त मकरंद आबा आले नाहीत म्हणजे त्यांच्याकडे कार्यक्रम तिकडे चालू आहे म्हणून आले नाही, तर ते या ठिकाणी आले असते. त्यामुळे आम्ही सगळे माहिती म्हणून आम्ही एकत्र आहोत. मकर दाबाने आज पत्रिकेत तुमचं नाव घेतलेलं नाही. खरं सहकारातला कार्यक्रम आहे, बरोबर आहे, पण सातारा जिल्ह्याचे मंत्री म्हणून बाकीच्यांची घेतली, तुमचं नाव घेतलेलं नाही. एक समजून घ्या, आबा माझे चांगले मित्र आहेत. आमचे जवळजवळ 20 वर्षाचे आमचे संबंध आहेत. आता जो कार्यक्रम आबांनी घेतलेला आहे तो किसनवीर सहकारी साखर कारखान्याचा आहे. ते कारखान्याचे डायरेक्टर संचालक आहेत. मी त्याचा सभासद पण नाही आहे किंवा त्या कारखान्याचे माझा दूरपर्यंत काही संबंध नाही आहे. त्यामुळे त्या कार्यक्रमाला मी अपेक्षितच नाही. आणि शेवटी चेअरमन म्हणून काम करत असताना कोणाला कार्यक्रमाला बोलवावं हा त्यांचा अधिकार आहे. कदाचित मी माझ्या मानखटामध्ये एखादा कार्यक्रम घेतला तर त्यांना बोलवतो तसं नाही आहे. त्यामुळे तो त्यांचा व्यक्तिगत कार्यक्रम आहे, सहकारी संस्थेचा कार्यक्रम आहे. त्यामुळे नसल बोलवलं त्याला काय राग किंवा इश्यू करायचं कारण नाही. पण मी आजही सांगतो की आबा आणि आम्ही दोघं चांगले मित्र आहोत. काळजी करायचं काम आहे. ओके. आज पेट्रोल डिझेलची 3 रुपयांनी आज वाढ झालेली आहे. हे वाढ झाल्यानंतर काँग्रेसने ट्विट करत मोदींवर निशाणा साधलाय. महंगाई मानण्यासाठी ट्विट केलेलं आहे आणि निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर वसुली सुरू झाली मोदींची, असं त्यांनी म्हटलं. माझी काँग्रेसला विनंती आहे, आखाती देशात जावा. इराणचं युद्ध चाललेलं आहे, इस्रायलचं युद्ध चाललेलं आहे, अमेरिकेचं युद्ध चाललेलं आहे. ते मिटवून या पटकन. आणि ते मिटलं तरी तर तेलाचे दर वाढणार नाहीत. किमान याची तर जाणीव ठेवली पाहिजे की जगामध्ये काय चाललंय, कुठल्या परिस्थितीमध्ये हे रेट वाढत आहेत. जगामध्ये युद्ध चाललंय. आखाती देशातून आपण जिथून तेल आयात करतो तिथं युद्ध चालू आहे. त्यामुळे तेलाचं इकडे येणं किती अवघड आहे हे आपण सगळेजण बघताय. अशा परिस्थितीमध्ये देशभावना म्हणून एकत्र येणं, देशभावना म्हणून देशासोबत राहणं हे आवश्यक आहे. उलट आपल्या देशाचं नाव बदनाम करणं, सरकारला बदनाम करणं, अशा पद्धतीचं वर्तन काँग्रेस पक्षाला शोभत नाही. अशा पद्धतीचं आंदोलन करू नये. आज आपण बघितलं कोरोनाच्या कालखंडामध्ये सुद्धा आपण तेव्हाच टीका करायचं काम केलं. देश बंद होता, जग बंद होतं तेव्हा देशही बंद होता ना. आज आपण बघतो की अनेक देशामध्ये युद्धजन्य परिस्थितीमुळं परकीय चलनाच्या बाबतीतला आपल्या देशाचा विषय होता की परकीय चलनाचे ज्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत त्यामध्ये मोदीजींनी आव्हान केलेलं आहे. माझी विनंती सगळ्यांना आहे की आपण सगळे मिळून देशहित म्हणून आपण सगळेजण मिळून मोदीजींना आणि सरकारला सहकार्य करूया. अशा पद्धतीची भावना या निमित्तानं व्यक्त करतो. काँग्रेसला देवानं, परमेश्वरानं त्यांना सुबुद्धी द्यावी अशा पद्धतीची या निमित्तानं भावना व्यक्त करतो. Thank you. आज केंद्रीय मंत्री होते, मुख्यमंत्री होते, आपण 4ही मंत्री होता. मात्र मुख्यमंत्री जेव्हा हेलिकॉप्टरमधून उतरले तेव्हा जो प्रोटोकॉल पाहायला मिळाला, फक्त 6 मंत्र्यांच्या पाठीमागे 7 गाड्या दिसल्या. पंतप्रधान मोदींच्या आव्हानाला प्रतिसाद दिला. बिलकुल 6 गाड्या तर नव्हत्याच. आमच्या मुख्यमंत्री मोदयांची सक्त ताकीद होती की जेवढे मंत्री असतील ते एका गाडीत बसतील आणि आलेले मंत्री एका गाडीत बसतील. 2 गाड्याच्या वर प्रायव्हेट गाड्या ताब्यात नसतील. मुख्यमंत्री मोदया सूचना होती. आम्ही त्या सूचनेचं अनुपालन केलेलं आहे. मी असेल, बाबा असेल, आम्ही अनुशासित कार्यकर्ते आहोत. आता माझा एक अन्वय असला तर बघा तुम्ही, माझ्यासोबत माझी स्वतःची एक गाडी, ती पण माझी खाजगी गाडी, आणि माझ्यासोबत स्टाफ असणारी एकच गाडी.
याच्यापेक्षा अधिकचा कुठलंही तामझाम आम्ही सोबत ठेवायचं नाही. जोपर्यंत देश सुस्थितीत येत नाही, देशाच्या पुढचे प्रश्न संपत नाही, तोपर्यंत आपल्याला आपलं वर्तन हे देशहिताचं असलं पाहिजे. ओके